मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता मी चाललो आहे अमेरिकेवरून सिंगापूरला. तर ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तर आज आमच्या शिपवर आहे इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी. तर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी म्हणजे नक्की काय, तर आपल्या पृथ्वीवर एक अशी रेषा आहे जी पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाईड करते, म्हणजेच उत्तर आणि दक्षिण. तर जेव्हा आपलं जहाज या रेषेवरून प्रवास करतं तेव्हा हा दिवस आपण एक उत्सव म्हणून साजरा करतो, एक फेस्टिवलसारखं. तर कोण कोण हे सेलिब्रेट करतात, तर इंडियन नेव्ही, मर्चंट नेव्ही, फॉरेनर जहाजं, परत क्रूज शिप, याकडचा प्रत्येकजण हा एक उत्सव म्हणून साजरा करतो. तर यात नक्की काय होतं, कोणते गेम्स असतात, पार्टी कशी असते संध्याकाळी, या प्रत्येक गोष्ट मी आज तुमच्यासोबत सेलिब्रेट करतो आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर जे क्रू पहिल्यांदा इक्वेटर पार करतात त्यांना पॉलीवॉग म्हणतात आणि ज्यांनी आधी पार केलं त्यांना शेलबॅक म्हणतात. तर यामध्ये फनी गेम्स असतात, म्हणजे टॅटू काढणे, ग्रीस लावणं, एक वेगळ्या प्रकारचा ज्यूस मिक्स करून तो पिणं, किंवा एका पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये उडी मारणं, परत हेअर कट करणं, ह्या गोष्टी, ह्या गेम्स यामध्ये होतात. Now he's ready, huh? Here is the game, huh? Okay. Next one. Now get it, huh? Equator. I will make cross. What is the word here? WD-40. No. Okay, so now I am very happy that you have taken this initiative and you have crossed the equator, and lots of blessings of the nephews are with you. तर सर्व टास्क आणि गेम पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक नवीन ओळख मिळते आणि आपल्याला एक सर्टिफिकेट दिलं जातं.
परंपरा 17व्या शतकापासून चालू आहे. तर सी फेअरवेअरच्या लाईफमधला हा एक सगळ्यात मोठा माइलस्टोन असतो. जे पहिल्यांदा इक्वेटर पार करतात म्हणजे त्यांना एक सागराशी एक नवीन ओळख होते समुद्राशी. आणि त्यानंतर आहे पार्टी, ज्याची प्रत्येक जण वाट बघत असतो. त्याच्यामुळे शिपवरचं पूर्ण वातावरण चेंज होतं, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खूप धमाल मस्ती होते या पार्टीमध्ये. तर अशा प्रकारे शिपवर पार्टी सेलिब्रेट केली जाते.